भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहाराचा तपास आता अधिक सखोलपणे केला जातोय। खरातचे आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या 2 सीएसह एकूण 4 चौकशीसाठी बोलावलेलं आहे। खरातच्या सर्व आर्थिक व्यवहारांची सूत्र संबंधित सीएच्या हाती होती आणि त्यामुळे या प्रकरणातील महत्त्वाची माहिती त्यांच्याकडून मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। एसआयटी लवकरच या सीएंकडून संपूर्ण आर्थिक तपशील जाणून घेण्याच्या तयारीत आहे। शिवरिका ट्रस्टच्या व्यवहारांवर विशेष लक्ष सुद्धा ठेवलेलं आहे। 2018 मध्ये अवघी 4 लाखांची उलाढाल असलेल्या या ट्रस्टनं 2024 पर्यंत कोटींची झेप घेतली आणि त्यामुळे आता या संदर्भातला सखोल तपास केला जाणार आहे। याची चौकशी झाली पाहिजे, काळा धन पांढरा झाला किती झालाय ते झालं पाहिजे। मी सांगितलं ना, चाकणकरांना नोटीस दिलं, त्यांची चौकशी होते आहे, पण त्याबरोबर इतरांची पण झाली पाहिजे, तरच हे सत्य बाहेर येईल। आणि सीएची चौकशी, कारण तिथे एवढा मोठा पैसा आला कुठून? आज 1500-2000 कोटीची प्रॉपर्टी आहे असं म्हणतात, तर हा पैशाची स्रोत शोधला पाहिजे, कुणाकडून आला, कसा गेला, यापेक्षाही मोठा होईल। मला जर आपलं जर यामध्ये संपूर्ण खोलवर जाऊन चौकशी केली तर मला वाटतं की मंत्रालयातील अर्धे लोकांनी पांढरे पैसे करून देण्यासाठी खरंचचा वापर केला असेल। अशोक खरातचे जे काही व्यवहार आहेत किंवा त्याची प्रॉपर्टी जी आहे ती 1,500 कोटीची वर जी प्रॉपर्टी आहे ती आता समोर येते आहे। अनेक प्रॉपर्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या नावावर त्यांनी केलेल्या आहेत। त्यामुळे या संदर्भामध्ये ज्या सीएनची वगैरे चौकशी होतीये त्या सीएनच्या माध्यमातून जी आहे मग कॅशमध्ये किती पेमेंट येत होतं किंवा ब्लॅकचे व्हाईट किती केले जायचे, कोण करत होतं किंवा अशोक खरात बरोबर हे सगळं करत असताना किती लोक सहभागी होते, हे सीएनच्या माध्यमातून एसआयटीला माहीत होईल आणि त्यानंतरच आपल्याला जनतेपर्यंत पोहोचेल।